आता आज आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक, त्यामध्ये आहे भवनाचे प्रकार. भवन म्हणजेच वास्तूचंच एक रूप आहे. वास्तूला अनेक नावं दिले गेलेले आहेत. तर भवनांचे प्रकार काय आहे आणि कुठलं भवन कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कुठल्या वेळेला वास्तू बांधकाम केली तर त्याला आपण त्या प्रकारचं भवन म्हणतो. जसं उदाहरणार्थ द्विशाला भवन, त्रिशाला भवन आणि चतुशाला भवन हे तीन मुख्य पार्ट आपल्याला भवनाच्या प्रकारांमध्ये बघितले जातात. द्विशाला म्हणजे दोन बाजूला असणारी शाला किंवा अलिंद. त्रिशाला म्हणजे तीन दिशेला असणारी शाला किंवा अलिंद. चतुशाला म्हणजे चारही दिशेंना असणारं अलिंद किंवा शिला. तर द्विशाला भवनामध्ये प्रामुख्याने सिद्धार्थ वास्तू, यमसूर्य वास्तू, दंड वास्तू, त्याचप्रमाणे वात वास्तू, चुल्ली वास्तू आणि काच वास्तू असे प्रकार बघितले जातात. त्रिशाला वास्तूच्या प्रकाराला म्हणजे त्रिशाला भवनाच्या प्रकारामध्ये हिरण्यनाभ वास्तू, सुक्षेत्र वास्तू, चुल्ली वास्तू आणि पक्षग्न वास्तू हे प्रकार बघितले जातात. त्याचप्रमाणे चतुशाला भवनमध्ये सर्वतोभद्र वास्तू, नंद्यावर्त वास्तू, वर्धमान वास्तू, स्वस्तिक वास्तू आणि रुचक वास्तू ह्या वास्तू बघितल्या जातात. म्हणून एखाद्या घराचं वास्तू परीक्षण करताना तो फ्लॅट असो, प्लॉट असो किंवा उंच बिल्डिंग असो किंवा बंगल्याचं बांधकाम असतो, तिथे द्विशाला, त्रिशाला, चतुशाला ह्या तिन्ही प्रकारांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या तिन्ही प्रकारातून आपलं जी काही वास्तू आहे ती कुठल्या प्रकारात मोडते आणि त्याचा कुठला उपप्रकार आहे हे बघितल्यानंतर त्या घराची, त्या वास्तूची ऊर्जा वाढवणं अधिक सोपं होतं. त्यामुळे वास्तूचा डिटेल किंवा सखोल अभ्यास करून निर्णय घेतला तर तुमची वास्तू अधिक लाभदायी आणि तुम्हाला चांगले रिझल्ट देणारी ठरते.